हॅलो एव्हरीवन, राधाच एव्हरीथिंग वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे. राधाची मस्त अशी मॉर्निंग झालेली आहे आणि आता राधा नाश्ता करायला बसली आहे. म्हणजे बराच वेळ झाले राधा उठली आहे, खेळली थोडा वेळ आणि मग आता तिला मी नाश्ता देते. तिला नाश्त्यामध्ये मी देणार आहे नाचणी सत्व. म्हणजे मी तिला रोज सकाळी आधी नाचणी सत्वच देते आणि ती पण मस्त एन्जॉय करत करत ते खात असते. बघू शकता तुम्ही. कुणाला आप करते ग? कुणाला आप करते? कुठे मम्मा? कुठे दाखव मला मम्मा. कुठे कुठे मम्मा? हसू दे ना मम्माला दाखव. मम्मा बाहेर गेले. ओके बाबा. बघ पप्पा कुठे गेले? पापा तू काय करते बाबू? हे काय ग? हे बघ बघू. अरे वा 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 वा. राधा तिचा प्ले टाइम एन्जॉय करते. इट्स प्ले टाइम. राधा ओपन युअर माउथ. खाली तुझी झोप. बापरे, तू अशी वरती येते. पडली तर राधा. झोप झाली बाबू तुझी? ये आता राधा उठली. आता छान खेळणार, जेवणार. राधा से हाय. राधा हाय. चला बाहेर येऊ आपण. राधा, व्हॉट आर यू डुईंग? काय करतेस तू? काय ग? ही राधाची फेवरेट प्लेस आहे. उठल्यानंतर राधा रोज तिथे येते आणि तिला असं वाटतं की खाली पडल्यानंतर मला लागणारच नाही. तिला त्याची सवय झाली. आणि आता राधा छान तिचा प्ले टाइम एन्जॉय करते. तोवर मी माझं रूम पूर्ण आवरून घेते, कारण राधा झोपल्यानंतर तिला अजिबात आवाज सहन होत नाही आणि रूम आवरताना थोडा तरी आवाज होतोच. त्यामुळे मग ती झोपली होती, त्यामुळे मी काहीच आवरलं नाही. म्हटलं आता आवरते. आणि तिचं बघा कसं सुरू आहे. तिला खाली यायचं होतं, पण खाली सगळं मी पसारा ठेवलेला होता, त्यामुळे मी तिला येऊ देत नव्हती आणि सारखे तिला खालीच यायचं होतं. इतकी खेळणी दिली तिच्याकडे, पण तरी तिला खालीच यायचं होतं. सो असं असतं राधाचं हे उठल्यानंतरचं रुटीन. त्यानंतर मग मी तिला थोडेसे कुरमुरे दिले खायला. चेअरवर बसवलं आणि छान तिला बोलत बोलत खाऊ घातलं. नाही तू खा, तू मला नाही, तू खा. फिनिश करायचं हा बाबू. ये बाबा. ओ काय? बाबा कुठे बाबा? कुठे? क्लॅप क्लॅप क्लॅप. नाही क्लॅप कर, आधी कर. हॅपी बर्थडे. कसं असतं? हॅपी बर्थडे. टीथ, वेर इज युअर टीथ? टीथ. सगळं खाली टाका. थोडंसं तोंडात पण टाका. व्हेरी गुड. गुड गर्ल. गुड गर्ल. खाऊन टाक बेटा. ये आवडतं तुला? खा. आणि मध्ये मध्ये ते डान्स पण करते. तर आता मी थोडंसं तिला खायला दिलंय. थोड्या वेळानंतर मस्त तिला छान मी प्रॉपर जेवण देईन. खिचडी वगैरे काहीतरी देईन मी तिला. आणि थोडा वेळ मस्त तिला तिचा टाइम एन्जॉय करते. ते तिला तिचं खायला
सवय व्हायला पाहिजे म्हणून मी तिला असं काय काय देत असते. आणि ती असं करते बघा, बघू शकता तुम्ही. असं सगळं आता खाली टाकलंय तिने आणि आता ती त्याच्यातनं खाणार आहे आणि ती वाटी खेळणार आहे, है ना बाबू? आता वाटी पण फेकणार. असं नाही करायचं, बॅड मॅनर्स. खा. आता असं सगळं खाली टाकलेलं आहे आणि खालचं गेलं. आता इथलं ती खाणार आहे आणि छान मी पुसून घेते. तिचं जेवण झालं की सगळं क्लीन करते, म्हणजे जेणेकरून जर तिने काय अन्न वगैरे टाकलं तर ते क्लीन असतं. आणि देताना पण मी आधी त्याला क्लीन करून घेते. दुपारच्या जेवणामध्ये मी राधासाठी शेवगाच्या शेंगांचं सूप केलंय. छान असं थोडंसं घट्ट पातळ असं थोडंसं केलंय. बाबू जेवायचं आहे ना आता? सूप पिणार बाबू. तू काय करते? सूप पिऊन झाल्यानंतर मी थोडा वेळ राधाला पाण्यामध्ये बाहेर गॅलरीमध्ये, म्हणजे तिचा हा छोटासा बाथटब आहे त्यामध्ये मी तिला बसवलं, कारण ती ऐकतच नव्हती. आणि थोडंसं तिला तिचं प्ले टाईम एन्जॉय करायला दिला, जेणेकरून थोडी तिची एक्झरसाईज पण होईल आणि माझी पण कामं होतील. आणि ऑफिसचे काम वगैरे सगळं मी ते त्या टायमामध्ये करून घेतलं. असं असतं राधाचं रुटीन. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं हे राधाचं रुटीन असतं सकाळपासून तर दुपारपर्यंतचं, म्हणजे याच्यात चेंजेस होत असतात पण मोस्टली रुटीन हे असंच असतं तिचं. खायचं, खेळायचं, झोपायचं, थोडंसं एन्जॉय करायचं प्ले टाईम. आणि मग त्याच्याने कसं ब्रेन डेव्हलपमेंट पण होते. आता मी तिला सगळी खेळणी वगैरे त्यात टाकून दिलेली आहे आणि अशी गप्पा पण चालू आहे माझ्या. तर भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच.